जालन्यात भर रस्त्यावर तलवारीने भोसकून एकाचा खून। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील घटना। दुचाकीवर येत 4 ते 5 जणांनी तलवारीने केले वार। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। आरोपीच्या पोलिसांकडून शोध सुरू। दरम्यान सदर बाजार पोलिसांनी 2 संशयित आरोपींना घेतले ताब्यात। आज दिनांक 9 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात भर रस्त्यावर एकाच्या तलवारीने वार करून निगृण खून करण्यात आला आहे। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील रात्री 11 वाजेदरम्यानची ही घटना घडली आहे। 4 ते 5 हल्लेखोरांनी दुचाकीवर येत एकावर तलवारीने सपासप वार केले। यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे। उमेश समाधान इंचे वय 31 वर्षे, राहणार संजयनगर, जालना असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मित्र राम सखाराम निकालजे वय 28 वर्षे, राहणार देवळगाव राजा हा गंभीर जखमी झाला आहे। सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून 3 ते 4 हल्लेखोर 2 जणांवर धारदार शस्त्राने सपासप वार करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आला आहे। मयत व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने परिसरामध्ये नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। दरम्यान सदर बाजार पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत। या हल्ल्यामागील कारण अजून अस्पष्ट असून कौटुंबिक कारणावरून हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान रात्री घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायकवाड, डीबी प्रमुख शैलेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे, अंमलदार रामप्रसाद रंगे, भरत ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला। मयताची पत्नी सरला इंचे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये संतोष भिसे, पवन जाधव, आर्यन उद्धार आणि रुपेश शेळके यांच्या विरोधात कलम 103, 109(1), 352, 351, 3, 35 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Eso